नमस्कार मित्रांनो, ठरलं तर मग या मालिकेच्या आजच्या भागात आता सायली ही घरातून निघून गेल्यामुळे म्हणजेच कुसुमताईंच्या घरी गेल्यामुळे सुभेदारांच्या घरात खूप मोठं आता वादळ आलेला आहे आणि प्रिया जे काही करते त्यामुळे सगळ्यांना घरातल्यांना राग येऊ सायलीच्या नकाची ही सर ही तन्वीला नाही, शिवाय तन्वी ही नक्की प्रतिमाचीच मुलगी आहे का? प्रतिमावर रवी कबीराची मुलगी अशी बेजबाबदारपणे कशी काय वागू शकते असा प्रश्न सगळ्यांसमोर आता उपस्थित राहत आहे। तसंच प्रतिमा ही घरी येऊन जेव्हा प्रियाचं हे सगळं वागणं तिचं कारस्थान घरच्यांना समजतं आणि जेव्हा घरच्यांकडून प्रतिमाला प्रिया जे काही वागते आणि तीच बेशिस्तपणा रविराज व प्रतिमा जवळ येतोय तेव्हा कशाप्रकारे प्रतिमा व रविराज हे दोघेजणी मिळून प्रियाची पोलखोल करणार आहेत आणि प्रिया ही तन्वी नसल्याचा फार मोठा पुरावा हा प्रतिमा स्वतः सुभेदार कुटुंबाला देणार आहे आणि कशाप्रकारे अर्जुनची मदत करून रविराज हे सायलीला पुन्हा वाचवून घरी आणणार हे सगळे आपल्या आजच्या या ट्विस्टमध्ये पाहायला मिळेल, त्यामुळे व्हिडिओ अगदी शेवटपर्यंत नक्कीच बघा मित्रांनो। आतापर्यंत मालिकेत आपण पाहत होतो की सायली ही कुसुमताईच्या घरी निघून गेल्यामुळे घरातलं सगळं वातावरण अगदी कढूळ झालेलं मित्रांनो पाहायला मिळालं होतं, कारण प्रत्येकाच्या ज्या काही गरजा असतात, प्रत्येकाच्या आवडीनिवडी असतात, ही जपणारी एकमेव सायलीच घरात असते आणि ती अशी सून घरात नाही म्हणून सगळेजण अगदी प्रियाला राम ठोकण्याचा निर्णय घेतात, कारण प्रियाला एकही घरातलं काम नीट जमत नसताना प्रतापची योगा मॅट कुठे आहे तिला माहीत ना, पूर्णाजीचा काढा कसा करायचा हे तिला माहीत, शिवाय स्वतःच्या नव्याची कहर म्हणजे स्वतःचाच नवरा ज्याची स्मूदी कशी बनवायची हे देखील तिला माहीत नसतं। घरात नाश्ता बनवायचा झाला तर घरात नाश्ता बनवण्यासाठी मला माझ्या रूममध्येच विमल आणून दे अशी सरळ ती विमललाच मोठी ऑर्डर ठोकते, म्हणून आता कल्पनाला तीच वागणं अजिबात आवडत नाही आणि कल्पना तिच्यावर भयंकर चिडलेली दिसते। आता कल्पनाच्या हेही लक्षात येत की जोपर्यंत सायली या घरात होती तोपर्यंत सगळ्या गोष्टी अगदी व्यवस्थितपणे घडत होत्या, परंतु तन्वी ती काही करू शकत नाही हे पावलोपावली अर्जुन हा तिला म्हणजेच कल्पनाला समजावून देत असतो, परंतु कल्पनाच मन हे मानायला तयार नसते। तिच्या बुद्धीला ते पटत असतं की प्रिया इथे काहीच काम करत नाही, परंतु सायली सगळं काही करते हे ती मुद्दामच तोंडावर आणायला तयार नसते, कारण तिचा एक प्रकारचा हा इगो आड येत असतो, म्हणून अर्जुनला त्या सगळ्यांची अवस्था पाहून अगदी खूप हसायला येत असतं, म्हणून अर्जुन मुद्दाम बोलून देखील दाखवतो की काय ना, आज माझी बायको नाही तर मग माझा टिफिनही नसणार आहे। तेव्हा कल्पना तिला बोलून दाखवते की काय ना, असं कशाला म्हणतोस, टिफिन कशाला, तुझी आई आहे ना देईल करून। तेव्हा मग तिथून विमल बोलते की नाही अर्जुन दादा हे बघा तुमचा टिफिन तयार आहे, सायली ताईंनी तुमचा डबाही भरून ठेवलेला आहे। आता कल्पना आणि पूर्णाजी बघतच राहतात की सायली जाता जाता अर्जुनचा डबा बनवून गेली, म्हणजे तिला किती काळजी आहे, तिने थोडाफार स्वयंपाक तर बनवून गेली आहे, म्हणजे ती सकाळी लवकर उठून सगळं करून गेली। त्यामुळे आता कल्पना आणि पूर्णाजी या दोघींनाही वाटत असतं की इतकं सगळं आपल्या नव्याची काळजी बाहेर जाताना सायली घेते, परंतु घरात असलेली प्रिया आपल्या नव्याला साधी स्मूदी पण देऊ शकत नाही आणि म्हणून सगळेजण अगदी गप्प बसलेले असतात, कोणाला काय बोलावं हे काहीही कळत नसतं, कारण अर्जुन मात्र सगळ्यांचे न सांगता चांगले दात पाडत असतो। अर्जुन आता ऑफिसमध्ये निघालेला असतो आणि म्हणतो की एन्जॉय युअर डे विथ युअर लाडकी सुनबाई केत नवी उर्फ प्रिया, असं म्हणून तो मुद्दामत तिथे त्यांना सगळ्यांना टोमणा मारतो आणि निघून जातो। तर दुसरीकडे प्रतिमाला खूप चिंता लागून राहिलेली असते, तीच मन जरा अस्वस्थ असतं, कारण ती शेवटी एक आई आहे आणि आपली मुलगी ही थोड्याच वेळात संकटात सापडणार याचे कुठेतरी तिला धागेदोरे मिळत असतात। तिचं मन हे या सगळ्या गोष्टी मानायला तयारच नसतं आणि ती
नाश्ता करतानाच मुद्दामच लहानपणीचा अल्बम मागते, म्हणजेच आपला अगोदरचा अल्बम मला सगळं काही आठवायला हवं असं हट्ट प्रतिमाला लागलेला असतो, कारण तिला साहिलीने सांगितलेलं असतं की प्रतिमा आत्या तुम्हाला लवकरात लवकर सगळं काही आठवेल. तर रविराजला आनंद हा होतो की प्रतिमाने स्वतःहूनच अल्बम बघायला मागितला आणि सगळ्या पूर्वीच्या गोष्टी या तिला आठवणार याचा जरा त्याला असा आनंद झालेला असतो. म्हणून तो म्हणतो की प्रतिमा तुला हे सगळं आठवते ते बघ. म्हणूनच ती सगळे फोटो आता बघत असते. परंतु जेव्हा तन्वीचा लहानपणीचा फोटो बघण्याची वेळ येते तेव्हा ती तन्वीचा फोटो बघत असताना त्या फोटोवरून हात फिरवत असताना तिला तिचं आणि सायलीचं कनेक्शन आठवायला लागतं. हात फिरवत असताना सायलीचे आणि तिचे जे सगळे अगोदरचे किस्से असतात ते तिला आठवत असतात. आता नागराज हा घाबरत असतो की ही फोटो बघतीय म्हणजे हिला सगळं आठवायला तर नको, म्हणून तो घाबरलेला असतो. आता म्हणून ती सगळे फोटो बघत असताना तिला अगोदरचे सगळे किस्से आठवत असतात की कशाप्रकारे मी आणि साहिली दोघीजणी एकमेकांबरोबर असायचो आणि साहिलीनेच मला घरात पुन्हा कुटुंबात प्रवेश मिळवून दिला. या सगळ्या गोष्टी तिला आठवत असतात. तर इकडे कल्पना ही सगळं नाश्ता वगैरे बनवते, जेवणही बनवते आणि प्रियामस तपैकी आरामामध्ये सगळं खात असते. स्वतःच्या रूममध्ये सगळं मागवून छान मजा करत असते. शिवाय प्रियाही तिला भूक लागत असते मध्ये वेळोवेळी, म्हणून बाहेरून पार्सलही मागवत असते आणि ते बाहेरच फास्ट फूडही मागून मस्त खात एन्जॉय करत असते. हे सगळं तीच जे काही वागणं असतं ते एका बेशिकस्त सुनीसारखं असतं, म्हणून तन्वीच ते वागणं प्रतापला आणि घरातल्या कोणालाही आवडत नाही. परंतु ते सगळे जण फक्त नोटीस करत असतात, कारण एकदाच तिला बोलायचं हे सगळ्यांच ठरलेलं असतं. म्हणून आता जेवणाची वेळ येते, जेवण वाढण्याची वेळ येते तेव्हा देखील तन्वी पुढे होत नाही. मग विमल म्हणते की हे बघा मी ना सगळ्यांसाठी जेवण वाढते आणि म्हणून तुम्ही नका काळजी करू, मी करते सगळ्यांचं. आणि सायली ताई आल्या ना की त्या करतील सगळं. आता तरी सगळ्यांना समजायला हवं की घरामध्ये कोण कसं आहे ते. असं मुद्दामच टोमणा ती मारते, कारण तिला माहीत असतं की तन्वी हे सगळं करताना कशातही लक्ष घालत नाही, फक्त साहिली असायची या सगळ्यांमध्ये लक्ष द्यायची. आता विमल ही किचनमध्ये निघून जाते आणि तन्वी तिच्या रूममध्ये निघून जाते. ती कशालाही काडीचाही हात लावत नाही. तर पूर्णाजीही ती जात असताना अगं तन्वी जरा थांब, परंतु काय तन्वी कसली थांबते. तन्वी ही अगदी चालत तिच्या मोबाईलमध्ये बघत लक्ष देत निघून गेलेली असते. तेव्हा मग तिला प्रताप म्हणतो एक मिनिट पूर्णाई थांब. पूर्णाजी म्हणते की काय रे प्रताप काय झालं बोल ना. तेव्हा प्रताप म्हणतो की हे बघ हे जे काही वागणं आहे ना नवीच मला अजिबातच पटत नाही. तुम्ही दोघी जणही तिला अगदी सपोर्ट करत असता, परंतु हल्लीकडे तुम्हाला बघत असशील की मी तिला सपोर्ट करत नाहीये. या विरोधात मी अगदी सायलीच्या बाजूने असतो, कारण जे काही तन्वीच वागणं आहे ना ते मला अजिबातच आवडत नाहीये. कारण तन्वी ज्या प्रकारे वागते हे सगळं वागणं अगदी बेशिस्तासारखं आहे. ही अशी सून एखादी वागणे हे पटते का तुला. या उलट सायलीचं वागणं बघतेस ना तू की सायलीचं वागणं हे कसं असतं. ती अगदी व्यवस्थित शीरपणे वागते, वक्तशीर असते, प्रत्येक गोष्टीत शिस्त असते, घरातल्यांची सगळ्यांची काळजी असते. हे एक चांगली मुलगी आणि चांगली सूनच वागू शकते. तुम्हाला असं वाटत होतं की हे फक्त अर्जुनशी लग्नाच नाटक, परंतु नाही. बघ तुलाही कळत असेल पूर्णाजी की सायली किती व्यवस्थितपणे वागते. सगळ्या सुने सगळी व्यवस्थित जबाबदारी सुनेची पार पडते. या उलट तन्वी ही तिच्या अगदी विरोधात आहेत. नवी कुठलही वागणं तीच व्यवस्थित नसतं. शिवाय तिने मागे जी काही भांडण उकळून काढली होती ती मुद्दाम काढली होती. हे आता हळूहळू मला स्पष्ट होते की जे काही तन्वी वागते ना ते खूप चुकीचं वागतीय. आणि आपल्याला जी तन्वी वाटायची की ती कधीच अशी आहे, परंतु ती तशी नाहीये. आता सरळ पूर्णाजी म्हणते की म्हणजे तुला काय म्हणायचं प्रताप, जरा स्पष्ट बोलशील का. तेव्हा तो सांगतो की मला ना आता यावर संशय यायला लागलाय की खरंच तन्वी ही रविराज आणि प्रतिमा यांचीच मुलगी
आहे का? कारण रविराज आणि प्रतिमा हे दोघं इतके चांगले आहेत की त्यांचे जे गुण आहेत ते अजिबात यात नवीमध्ये उतरलेले नाहीत. असं कसं होऊ शकतं? दोघी नवरा बायको हे इतकी चांगली असतानाही तन्वी अशी कशी झाली म्हणजे मला हेच कळलं नाहीये. या उलट मला ना खरंच अर्जुन बोलतो तसं वाटतं की प्रतिमाची मुलगी ही सायलीच भाजते, कारण त्या दोघींमधले जे काही कनेक्शन आहे माय लेकींच त्या दोघी ज्या काही एकत्र वावरत असतात त्या दोघींमध्ये बघून वाटतं की खरंच सायली ही प्रतिमाची मुलगी, तन्वी ही वेगळीच कोणतरी हे मला प्रत्येक वेळेला जाणवत असतं. आता मात्र पूर्णाजीला प्रियाचा राग येत असतो आणि जे काही प्रताप म्हणजेच तिचा मुलगा जे काही बोलतोय ते तिला पटत असतं, कारण प्रताप्स बोलणंही तिला वेळोवेळी योग्यच वाटत असतं. आता कल्पना तिथे आलेली असताना मुद्दामच ते सगळं बोलणं तो थांबवतो आणि त्याला माहीत असतं की कल्पना ही प्रत्येक वेळेला तन्वीचीच बाजू घेणार, म्हणून तो ते सगळं काही बोलून दाखवत नाही. कल्पना ही तन्वी तन्वी इथे येग असा आवाज देत असताना तन्वी मात्र काही तिथे येत नाही. रूममधून फक्त गाण्यांचा आवाज येत असतो आणि त्यामुळे ती वैतागलेली असते. कल्पना कंटाळतच आता किचनमध्ये पुन्हा येते आणि शिवाय हे सगळं पाहून प्रतापला मात्र आनंद होत असतो की हे सगळं होत असताना सायली असायला हवी होती, परंतु सायली नाही म्हणून सगळ्यांना वांदे होतायत. परंतु सायली नाही हेच याच्यामुळेच कल्पनाला आणि पूर्णाजीला प्रियाची खरी लायकी हे दिसणार आहे हे मात्र प्रतापला आनंद देत असतं. आता पुन्हा पुन्हा रूममध्ये आपल्या येऊन प्रतिमा ही सारखे लहानपणीचे तन्वीचे फोटोज बघू लागते, जणू तिला काहीतरी कळणार असं तिला वाटत असतं. तेव्हा रविराज म्हणतो की अगं प्रतिमा ठीक आहे, तू सारखे फोटो बघून काय होणार आहे, म्हणजे मला कळते की तुला आठवायला हवे सगळं, परंतु ठीक आहे आठवेल हळूहळू, त्यामध्ये इतकं टेन्शन घे याची काय गरज आहे, नको काळजी करूस, तू आठवेल तुला सगळं त्यावेळेला. मग ती म्हणते की नाही मला असं वाटते ना की मला हे सगळे फोटो बघून ना सायलीची आठवण येते आणि सायलीला भेटावसं वाटत. तेव्हा रविराज म्हणतो की काय अग हे फोटोज बघून तुला तन्वीला भेटावसं वाटत असेल, सायली चुकून तू सायलीच नाव घेतलंस का? तेव्हा ती म्हणते की नाही मी चुकून सायलीच नाव नाही घेतलेलं, खरंच मला सायलीलाच भेटावसं वाटत. असं म्हटल्यावर आता रविराज हा विचार करतो की सायलीच या फोटोशी काय कनेक्शन? प्रतिमा म्हणते की मला नाही माहिती तीच या फोटोशी काय कनेक्शन आहे, परंतु मला असं वाटतं की आता या क्षणाला मला सायलीला भेटायला हवे, म्हणून तो आता विचार करतो की ठीक आहे चालेल तू भेट, आपण जाऊया. हो तर बरेच दिवस आपण गेलो नाहीये ना पूर्णा आजीकडे, आपण तिच्याकडे जाऊया आणि तिला भेटूया. तेव्हा मात्र आता प्रतिमा खुश होते, कारण सायलीला भेटायचं असतं याचा तिला खूपच मोठा आनंद झालेला असतो. ती म्हणते की ठीक आहे आपण जाऊया तिकडे. तेव्हा आता नागराजही हे सगळं ऐकतं असतो. नागराज म्हणतो की ह्या प्रतिमा वहिनीत चाललंय तरी काय, म्हणजे ही लहानपणीचे तन्वीचे फोटो बघते आणि हिला भेटावसं वाटते. सायलीला नक्की या सगळ्याचा अर्थ काय होतो, हिला समजलं की काय, किंवा हिला आठवलं की काय की हिची मुलगी ही ती खोटारडी प्रिया नसून सायली आहे. नक्कीच काहीतरी प्रॉब्लेम होऊ शकतो तिला. त्याला आता टेन्शन यायला लागत. तो म्हणतो की नाही हे सगळं प्रकरण काहीतरी वेगळंच वळण घेऊ शकतं, मला हे सगळं आताच्या आता महिपच्या कानावर घातलं पाहिजे, नक्कीच काहीतरी करावं असं त्याला वाटत असतं. परंतु त्याला सगळ्या महिप्तचा प्लान माहीत असतो, कारण महिप्त हा लवकरच असा आयलीला किडनप करून तिला मारण्याचा प्लॅनिंग करत असतो. आता तो म्हणतो की हे सगळं जे काही घडणार आहे ते लवकरात लवकर घडवून आण असं महिप्तला सांगितलं पाहिजे, नाहीतर खूप मोठा प्रॉब्लेम होऊ शकतो. म्हणून नागराज आता लगेच प्रतिमाला बोलतो की अगं वहिनी तू कशाला काळजी करतेस, तिकडे तुला तुझ्या मुलीलाच भेटायला जायचं असेल ना, तिचीच आठवण येते ना तुला? तेव्हा ती म्हणते की हो मला तन्वीला पण भेटायचंय, पण विशेष करून मला सायलीला भेटायचं, कारण ना तिच्या बाबतीत मला जरा अशी मनामध्ये धाकधूक वाटते, नक्कीच तिच्या बाबतीत काहीतरी वाईट घडणार आहे असं मला जाणवते, असं ती बोलून दाखवत असते.
यावेळेला इथे नागराज म्हणतो की कन्फर्म या बाईला ना काहीतरी आठवत्य म्हणूनच ही सारखी सारखी साहिलीला भेटण्याची आठवण काढत आता रविराज आणि प्रतिमा हे दोघेजणही सुभेदारांकडे आलेले असतात। आता ते आल्याबरोबर इथे मुद्दामच प्रिया बाहेर निघून चाललेली असते। घरातले काही काम पडायला नको म्हणून ती म्हणते की मी जरा मैत्रिणीकडे जाऊन येते। तेवढ्यातच प्रतिमा आणि रविराज आलेले असतात। ते आल्याबरोबर प्रतिमा लगेच म्हणायला लागते, पूर्णाजी तू कशी आहेस, सगळं व्यवस्थित आहे ना? आल्याबरोबर घरातलं वातावरण अगदी शांत असतं, नेहमी रमाने कोणीच काही वागत नसतं, सगळं अगदी शांत असतं। घरात जो काही उत्साह असतो तो नेहमीप्रमाणे उत्साहच नसतो। म्हणून आता ते दोघं आल्याबरोबर घरात पूर्णाजीला तरी थोडं बरं वाटतं। पूर्णाजी म्हणते की अरे रविराज प्रतिमा या दोघजणही या आणि ती दोघांनाही बाजूला बसवते। तेव्हा मग रविराज म्हणतो की पूर्णाई काय झालं, म्हणजे तुमच्या सगळ्यांचे चेहरे असे पडलेले का दिसत आहे? कल्पना वैतागलेली दिसते। प्रताप त्याच्याही चेहऱ्यावरच नेहमीसारखं तेज नाही, सगळेजण अगदी असे शांत का बसलेले आहेत? कल्पना आता चेहरा जरासा बारीकच करते। तेव्हा मग लगेच प्रिया मनातल्या मनात बोलते की झालंयाच सुरुवात झाली, म्हणजे आल्या आल्या चेहरे ओळखणं, मनातल ओळखणं, अशा बोरिंग घरात म्हणजे मला राहायचंच नाही, मी जाते बाहेर कुठेतरी असं म्हणून ती निघतच असते। परंतु तिला रविराज आणि प्रतिमा थांबवतात आणि म्हणतात की अगं असं काय करतेस तू, तुला मी भेटायला आलोय आणि तू कुठे निघून चाललीस? तेव्हा लगेच आता कल्पना ही सांगते की कुसुमकडे सायली निघून गेलेली आहे, ती अजून काही आलेली नाही, त्यामुळे घरात अगदी सगळेजण शांत बसलेले आहेत। तेव्हा ती म्हणते की शांत म्हणजे मला समजलं नाही। आता तंत नवी म्हणजेच प्रियाच्या बाबतीत सगळं काही प्रताप सांगून टाकतो की अगं प्रताप, अगं प्रतिमा, काय सांगायचं तुला, सकाळपासून सायली जे काही रुटीन करते ना ते कोणाचंच व्यवस्थितपणे पार पडलेलं नाही। सगळ्या गोष्टी आता तेच तो सांगायला सुरुवात करतो आणि सायलीत जे कौतुक प्रताप करत असतो ते ऐकून प्रतिमाला मात्र खूप आनंद होत असतो, कारण आपल्या मुलीला टोमणे मारले जातात याचं तर तिला काही वाटतच नसतं। परंतु सायलीबद्दल कौतुक चालू आहे म्हणूनच प्रतिमाला आनंद झालेला असतो। आता सायलीचं कौतुक ऐकून मात्र प्रियाचा चेहरा चांगलाच काळवंडलेला असतो। प्रिया म्हणते की झाले यांचे सायली पुराण सुरू झाले, मी तरी इथे कशाला थांबू, परंतु हे दोघंमध्येच टपकले ना, त्यामुळे मला इथे आता थांबावंच लागेल। आता पूर्णाजी हसायला लागते, कारण प्रिया जे काही वागते हे ज्या प्रकारे प्रताप वर्णन करून सांगत असतो त्यामुळे पूर्णाजीला आता हसायलाच येत असतं। प्रतिमा म्हणत असते की नक्की काय घडलं मला सांगाल का तुम्ही? तेव्हा आता सगळ्या जणांना विचारल्यानंतर सांगितलं जातं की प्रियाने सकाळपासून काहीही केलेलं नाहीये, प्रियाला जेवणही बनवता येत नाही किंवा काहीच येत नाहीये तिला, आणि सकाळपासून अश्विनचा जो नाश्ता आहे तोही तिला देता आला नाहीये। ती तिच्या रूममध्ये मात्र मजा मारत बसलेली होती। हे ऐकून आता प्रतिमाला राग येतो। प्रतिमा म्हणते की अगं तन्वी, काय वागणं आहे ही तुझं? अगं अशा प्रकारे का वागलीस तू? म्हणजे घरातल्या सगळ्यांची काळजी घेणं ही तुझी सून म्हणून कर्तव्य आहेत ना? मग तू तुझ्या रूममध्ये बसून मजा मारत होतीस हे मी काय ऐकते, आणि हे माझ्या मुलीला शोभलंच नसतं असं वागणं? तेव्हा कल्पना म्हणते की अगं प्रतिमा हो, किती ओरडतेस तिला? तेव्हा मग ती म्हणते की अगं ओरडते म्हणजे काय, तिला तिची कर्तव्य सांगायला हवीत। आणि कल्पना तू शांतपणे उभी होतीस, अगं सायलीला तू कशी उरडून सांगत असतेस तसं तुला प्रिया बरोबर वागता आलं नाही का? तू सांगायचंच ना तन्वीला समजावून तुझ्या हाताखाली घेऊन काम करून घ्यायचं होच। तेव्हा मग कल्पना गप्पच उभी असते आणि त्यावर तन्वी म्हणते की काय आई, अगं ही सायली काय, ती मुद्दामच निघून गेली असेल, तिला ना हे घरातलं काम करून आला असेल कंटाळा म्हणून ती मुद्दाम निघून गेली असेल, कारण तिला माहिती आहे या घरामध्ये तिला कामवली सारखं काम करावं लागतं, दिवसभर आपलं काहीतरी करत बसत असते, म्हणूनच ती एक दिवस फॉर चेंज म्हणून निघून गेली असेल। सगळ्यांना
कंटाळून तर मग ते सगळं मीच हातात काम घेऊन मग मला तेच करावं लागेल ना, म्हणजे रोज रोज त्या सायलीच काम मला नाही बाबा झेपणार, ही सगळी अशी नोकरासारखी काम नको बाबा, मला तर हे नकोय सगळं असं म्हणून आता हे सगळं घडत असताना पूर्णाजीला खूप राग येतो, म्हणजे जे काही सायलीच्या बाबतीत बोलले जात असते घरातली सून ही एखाद्या नोकरासारखी आहे हे हिला कळते, इतकंच ही समजते, इतकं तुच्छ विचार याचा राग आता कल्पनाला आणि पूर्णाजीला आलेला असतो. खरंतर जे काही सडेट उत्तर आपल्या आईबाबांसमोर आणि सासरच्यांसमोर प्रिया देते यामुळे सगळे यांनाच राग आलेला असतो. आता प्रिया जे काही बोलतीये त्यामुळे पूर्णाजी तिच्यावर ओरडते आणि म्हणते की तन्वी तोंड सांभाळून बोल. आता प्रतिमा पण चिडते आणि म्हणते की अग तन्वी काय हे तुझं बोलणं, हे असली बोलण्याची कुठली पद्धत आहे, मी तर असं कधी तुला शिकवलेलं नव्हतं की घरातली काम करणं म्हणजे एखादं नोकर करत तेवढंच असतं, म्हणजे याचा अर्थ आम्ही इतके वर्ष करतोय हे घरातले नोकर म्हणून करत आहोत होत का. तेव्हा ताती म्हणते की मला तसं म्हणायचं नव्हतं, परंतु प्रत्येक वेळेला काय त्याच्यातच राहायचं, ती सायली अगदी काकूबाईसारखे ते सगळे करत असते, मला तर हे अजिबात पटलेलं नाहीये. तेव्हा मात्र आता कल्पनाच्या डोळ्यात पाणी येत की इतके वर्ष आम्ही जे काही करतोय हे काही फक्त नोकरासारखं करतोय का, म्हणजे प्रियाच्या अर्थी आम्ही सगळे नोकर आहोत घरातले आणि ही मात्र मस्तपैकी बसणारी मालकीन आहे. आणि म्हणूनच आता साहिलीचा चेहरा तिच्या डोळ्यासमोर यायला लागतो. साहिली कशाप्रकारे घरात चुकता प्रत्येकाच सगळं करते, सगळ्यांना सावरून घेते, सांभाळते आणि प्रत्येकाला सायली जप्त असते, परंतु प्रिया मात्र काळी मात्र ही तसं काहीही करत नाही. आणि सायली कशाप्रकारे कल्पनाच्या मागे पुढे करते का, तर फक्त कल्पनेने तिच्याशी बोलाव यासाठी, परंतु आता सायली घरात नाही तर त्याचं तिला खूप वाईट वाटत असतं. तेव्हा आता अजूनही सायली आलेली नाही म्हणून घरात सगळ्यांना काळजी वाटत असते, भरपूर वेळ उलटून गेलेली असते, सायली आली नाही, सगळेजण चिंतेत असतात. आता प्रतिमाला देखील प्रियाचा खूप राग आलेला असतो, ती म्हणते की हे बघ, हे तुझं जे काही बोलणं आहे ना ते मला अजिबात पटलेलं नाहीये तन्वी, एक गोष्टीचा सरळ सरळ विचार कर, तू जे काही बोलतेस ते असं बोलून तू घरातल्या प्रत्येकाला दुखावत आहेस, तुझ्या वागण्याने तू सगळ्यांना सकाळपासून दुखावत आलीस, आता तुझ्या बोलण्याने तू सगळ्यांना दुखावून टाकलंस. प्रिया एक गोष्ट चांगली हे लक्षात ठेव की घरात जे काही आहेत ते तुझे घरातले आहेत, त्यांच्यासाठी तू करतीयस याचा अर्थ तू नोकर नाहीयेस. आपल्या माणसांसाठी करणं हे नोकराचं काम नव्हे, हे एका सुनेच कर्तव्य आहे, हे मी तुला समजवायला हवं का. अगं जेव्हा घरात तुला मी या लग्न लावून दिलं तेव्हाच तुला सांगितलं होतं की घर तुला सांभाळावं लागेल, परंतु इथे सायली होती त्यामुळे तुला तितकेसे कष्ट उपसावे लागले नाहीत, परंतु आता सायली नाहीये तर तू त्या गोष्टी व्यवस्थितपणे हँडल कर नाका, या सगळ्या गोष्टींना तू त्रास वेगळं वळण देतेस आणि मला खरंच भीती वाटते या गोष्टीची की खरंच तू माझी मुलगी आहेस का, माझी मुलगी असं कधी बोलेल बागेल असं मला वाटलंच नव्हतं. खरं तर तन्वी मला लाज वाटते की मी तुला संस्कार दिले त्याच मी कुठे कमी पडली का, असं प्रतिमा तिच्यावरती ओरडते. तेव्हा मात्र अश्विन हा तिला बोलतो की हे बघ तन्वी, आजच तुझ जे काही वागणं होतं ना ते कोणालाही पटलेलं नाहीये, एरवी मी तुझी बाजू घेतो, तुला समजून घेतो, परंतु आज मात्र मी तुला अजिबात समजून घेऊ शकत नाही, कारण आजच तुझे जे काही सकाळच वागणं आणि आजच एकंदरीत जे बोलणं त्यामुळे मात्र मलाही हे पटलेलं नाही. पूर्णाजी म्हणते की हे बघ, जे तू काही बोलतेस ना प्रिया या गोष्टींना कुठलही ताळतम्य नाहीये. आज स्वतःची तुझी आई इथे सांगते तुला की तू चुकतेस, परंतु तरीही तुला ते ऐकून घ्यायचं नाहीये. आता मला खरंच असं वाटायला लागलं की जे काही अर्जुन बोलतो ना ते अगदी योग्यच आहे. सायली प्रतिमाचे सगळे गुण उतरलेले दिसतात, सायली ही प्रतिमाची दुसरी सावलीच दिसते, परंतु तू मात्र तिच्या जवळपासही कुठेही नाहीयस. प्रतिमा वागते त्याच्या एक सेकंद एक नख सुद्धा तू वागू शकत नाहीयस, असं काय, म्हणजे प्रतिमा आणि साहिली या दोघींच
कनेक्शन हे आम्हा सगळ्यांना प्रत्येक वेळेला अर्जुन सांगतो, परंतु आम्ही त्याच्याकडे दुर्लक्ष करतो. आज काय झालं आज आम्हाला स्पष्ट दिसून येते. तुझे काही वागतेस ते तेव्हा मुद्दामच ती रडण्याच नाटक करू लागते आणि म्हणते की नाही प्लीज असं बोलू नका. अश्विन म्हणतो की नाही हे बघ, जे काही पूर्णाई बोलते ना ते अगदी योग्य बोलतीये. तू जे काही वागतेस ना तेच खूप चुकीचं आहे. मलाही आज सगळ्यात पहिले तन्वी इतक्या दिवसानंतर तुला बायको म्हणण्याची लाज वाटते, कारण तू जे काही वागतेस ते बायकोसारखं वागतच नाहीयेस. माझ्या घराला तू सांभाळूनच घेऊ शकत नाही. आता मला खरंच माझ्या निर्णयावर कुठेतरी असा अविश्वास वाटतोय की मी खरंच चुकलोय का? या निर्णयात मी कुठेतरी कमी पडलोय का? तुला बायको म्हणून निवडण्यात असं त्याला आता वाटायला लागतं. तिथेच आता तन्वीची हार झालेली असते, परंतु रविराज आणि प्रतिमा हे साहिली येण्याची वाट बघत असतात. साहिली काही येत नाही म्हणून सगळ्यांना चिंता लागलेली असते. प्रतिमा आता सरळ सगळ्यांना बोलून टाकते की मला तरी ना या सगळ्यावर संशय येतोय. तन्वी ही माझीच मुलगी आहे की नाही याच्यावरच मला आता डाऊट यायला लागलाय. म्हणून आता रविराज म्हणतो की हे बघ प्रतिमा, तू शांत हो. मला कळते तुला सायलीला भेटायच, तिला भेटण्याची तुला खूप ओढ आहे. आपण वाट पाहूया, थोडा वेळ वाट पाहूया. अर्जुनही आता ऑफिसवरून घरी आलेला असतो, परंतु तरीही ती सापडत नाही म्हणून सगळ्यांना चिंता लागते की नेमकं आता काय घडलं, काय करायचं. आपण अजूनही ती सापडलेली नाहीये. आता जे काही तन्वीबद्दलच सत्य सगळ्यांना समजलंय, याने अर्जुनला तर खूप आनंद झालेला असतो, परंतु अर्जुन विचार करतो की आता लवकरात लवकर सगळ्यांना हेही समजलं पाहिजे की प्रिया ही किती खोटारडी आहे. सगळ्यांशी ती किती खोट बोलते. तर इथे अर्जुनला टेन्शन येतं, त्याच्या डोळ्यात पाणी येत की अजून साहिली आली कशी नाही. साहिलीचा फोन वगैरे काहीच लागत नसतो. तेव्हा रविराज त्याला समजावतो की हे बघ, नको काळजी करूस अर्जुन, आपण लवकरात लवकर साहिलीचा शोध घेऊया. तिचा फोन कसा लागत नाही. आपण एक काम करूया, आपण मधुभाऊंच्या त्या चाळीत जाऊन बघूया नक्की काही सापडते का ते. अशा प्रकारे आता रविराज आणि अर्जुन हे दोघजणही मिळून सायलीचा शोध घेण्यास ठरवतात. साहिली गायब झाली याचाच त्रास प्रतिमा आणि रविराज या दोघांनाही होत असतो, कारण ते तिचे आईवडील असतात म्हणून त्यांचा जीव जळत असतो. अर्जुन रविराजच्या मदतीने साहिलीपर्यंत कसा पोहोचेल हे पाहायला आत्ताच माझा महाराष्ट्र या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.